ची गरज नसते. कुठे कुठे ती माहिती थेट पण त्यांच्याकडे पोहोचत असेल. तुम्ही मध्यंतरी उद्धव ठाकरेवरती आरोप केले आणि तिथे जे उद्धव ठाकरेंची भूमिका मांडली तीच मी आता सांगितली. आणि तेच उद्धव ठाकरे प्लस त्यांना मुख्यमंत्री परत बनायचं आहे म्हणून त्याच पद्धतीचा प्लॅन असू शकतो. कारण माणसाचा विचार एवढ्या वर्षापासून बदलत नाही. एकदा डोक्यात विचार आला. अशी नवीन हे केली की एक त्यांच्याकडे संजय राऊत यांच्या एका कथित महिलेबरोबर संबंधांसोबत त्यांनी काहीतरी टिप्पणी केलेली आहे. ती म्हणे ती माहिती देखील म्हणे तुमच्याच गोटातनं त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि संजय राऊत संजय शिरसाट सॉरी हे ज्या आता शिंदे साहेबांचे शिलेदार आहेत ते. बरं. शिंदे साहेब पण वर्षानुवर्ष शिवसेनेमध्ये राहिलेले आहेत. बरं. त्यात तालमीत तयार झालेला सैनिक आहे. म्हणून सगळीकडे नितेश राणेची गरज नसते. कुठे कुठे ती माहिती थेट पण त्यांच्याकडे पोहोचत असेल. तुम्ही मध्यंतरी उद्धव ठाकरेवरती आरोप केलेला होता की महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचं कारस्थान त्यांनी केलेलं होतं. हे कशाच्या आधाराने तुम्ही रोज एक ना काही 13 ऑगस्ट 2004 13 ऑगस्ट 2004 मातोश्रीमध्ये एक बैठक बोलवली गेली. त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंची बैठक बोलवली. एक खासदार जे आजी खासदार आहेत ज्येष्ठ नेते शिवसेनेचे आजी खासदार आहेत पण शिंदे साहेबांबरोबर ते त्या बैठकीला होते. आणि अरुण बेतकेकर नावाचे माजी सरचिटणीस त्या बैठकीला त्यांना बोलवलं. तिथे उद्धव ठाकरेंनी मी तुम्हाला पाहिजे अरुण बेतकेकरांचा नंबर देतो. तुम्ही पाहिजे त्यांचा इंटरव्ह्यू घ्या त्यांना विचारा. उद्धव ठाकरेंनी तिथे स्पष्ट सांगितलं की 93 दंगलीनंतरच 95ला शिवसेनेची सत्ता आली. हिंदू मुसलमान केल्यानंतरच शिवसेनेची सत्ता आली. म्हणून त्यांनी सांगितलं की मला ह्या राज्याचा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे. 2004 बनण्याची इच्छा आहे. म्हणून त्यांना सांगितलं की आपण एक काम तुम्हाला मी आदेश देतो की तुम्ही चर्नी रोड आणि ह्या भागातले काही मुसलमान फेरीवाले आहेत ना त्यांच्यावर जाऊन हल्ले करा. त्यांना चाकू घोपचा त्यांच्यावर वस्त्रांचा वार करा आणि मग तिथून हिंदू मुसलमानांची दंगल होऊन दे. आणि ती दंगल पेटवायची कशी हे तुम्ही माझ्यावर सोडा. हे मी तसं तुम्हाला कोट करतो आहे. ह्याच्यामध्ये जे असलेले जे कलाकार त्या मीटिंग मध्ये होते ते लोक ह्या गोष्टीला नाकारू पण शकत नाही. म्हणून मी फार जबाबदारीने अतिशय जबाबदारीने अरुण बेतकेकर ते संबंधित खासदार आणि उद्धव ठाकरे या तिघांमध्ये झालेली ती बैठक मातोश्रीमध्ये 13 ऑगस्ट 2004 तारीख पण तुम्हाला मी देतो. आणि तिथे जे उद्धव ठाकरेंची भूमिका मांडली तीच मी आता सांगितली. आणि तेच उद्धव ठाकरे आज विरोधी पक्षामध्ये आहे. त्यांना परत मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे. 2024ला आपल्या निवडणुका लागू शकतात लोकसभा विधानसभेमध्ये. आता उद्धव ठाकरेंना पक्ष मोठा करायचा आहे प्लस त्यांना मुख्यमंत्री परत बनायचं आहे. म्हणून त्याच पद्धतीचा प्लॅन असू शकतो. कारण माणसाचा विचार एवढ्या वर्षापासून बदलत नाही. एकदा डोक्यात विचार आला 2004ला परत तो प्लॅन राखू शकतो. म्हणून ज्या पद्धतीने 10-11 महिन्यामध्ये तुम्ही बघा सातत्याने दंगल भडकवली जाते ती आता आमच्या देवेंद्रजींच्या मुळे त्या दंगली मोठ्या होत नाही. कारण का गृहमंत्री स्वतः फडणवीस साहेब असल्यामुळे ते बरोबर ते कंट्रोल करतायत. आणि कोण हिंमत पण त्याच्यानंतर करत कारण कारवाई एवढ्या जोरात होत आहेत FIR एवढा फास्ट होत आहेत ना कोणाचीच हिंमत नाहीये ती दंगल मोठी करण्याची की सुरुवात केल्यानंतर संपवण्याची. पण हे उद्धव ठाकरेच्या सुपीक डोक्यामधून 13 ऑगस्ट 2004ला आलेलं आणि ही वस्तुस्थिती आहे आणि सत्य घटना आहे. ओके.